नदीचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे। पूर्वी या नदीच्या पाण्यावर ग्रामीण भागात शेती केली जात होती, पण नदी स्वच्छतेसाठी यापूर्वी कोट्यवधींचा निधी मिळून सुद्धा ठोस काही कामं झालेली नाहीत, अशी नागरिकांची तक्रार आहे। भिवंडी ग्रामीण मधून शहराकडे वाढणारी कामवारी नदी ही भिवंडी शहराची जीवनरेखा किंवा जीवनवाहिनी म्हणून जायची। आपण त्याच कामवारी नदीच्या किनाऱ्यावर आहोत। आपण या दृश्यामध्ये पाहू शकता, एकेकाळी जीवनरेखा म्हणून ओळखण्यात जाणारी कामवारी नदी ही अखेरच्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून या ठिकाणी आपण दृश्यामध्ये पाहू शकता, कामवारी नदीचे जे नदी पात्र आहे पूर्ण जलप्रतीच्या विळख्यात सापडलेले आहे। आपण दृश्यामध्ये पाहत असताना या ठिकाणी असलेले जे झालेले बांधकाम आहे, त्या बांधकामाचं जे सांडपाणी असेल, याचे इथले सायझिंग डायझिंगचं सांडपाणी असेल, हे नदी पात्रामध्ये विस्तार असल्यामुळे नदी ही प्रदूषणाच्या विळख्यात सापडली। आपण पाहू शकता, अशा पद्धतीने या ठिकाणी असलेले इमारतीचे जे सांडपाणी आहे ते अक्षरशः नदी पात्रामध्ये येत असल्यामुळे नदीचं पाणी पूर्ण प्रदूषित झाले आहे किंवा या ठिकाणी असलेल्या या जलपर्णीमुळे येथील जे जलचर प्राणी आहेत त्यांचं अस्तित्वही धोक्यात आले असेल शिवाय या ठिकाणी डासाचे प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या बाजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे। एकेकाळी नदी बचाव अशा पद्धतीने प्रशासनाने पावले उचलली जात असताना आज ही कामवारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडत असताना प्रशासन मात्र कोणत्या पद्धतीची कारवाई करत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। गणेश पाटील, विशेष मराठी, भिवंडी। पासून कामवारी नदी ही नदी न राहता ओढा किंवा नाला झालेला आहे। त्याच्यावर झालेलं अतिक्रमण, बांधकामचं टाकलेलं मटेरियल, ड्रेनेजचं डायरेक्ट आलेलं पाणी, तुम्ही नदीपासून जाऊ शकणार नाही, एवढं दुर्गंधी त्या ठिकाणी येते। आणि पूर्ण अतिक्रमण झाल्यामुळं, बिल्डिंगी झाल्यामुळं, भराव टाकून पूर्ण अतिक्रमण केल्यामुळं पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस पूर येईल ना त्यावेळेस तो अख्खा पूर भिवंडी शहरामध्ये घुसणार आहे। त्याच्या आधी 3 बत्ती जलमय झाली होती आणि आता सुद्धा तीच भीती आहे की अर्धी भिवंडी ही जलमय होऊ शकते। किंवा दुर्गा मातेचा उत्सव असो, तिथे विसर्जनाचा कार्यक्रम होत असतो, मात्र कोणत्याही प्रकारची तिथं स्वच्छता केली गेली नाही। त्यामुळे आज ही नदी ही कचराकुंडीसारखी त्याची अवस्था झालेली आहे। आज आपण बघितलं असेल, जिल्हाधिकार्यालयातर्फे चला नदीवर जाऊया आणि प्रदूषणयुक्त असे पाणी तयार करूया असे एक मोहीम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आली होती, परंतु भिवंडी महापालिका आणि महसूल विभागामध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नसल्यामुळे आज या नदीची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। सालों से सफाई नहीं हुई है, कोई किस्म का उसका क्लीनलीनेस का कोई प्रोसीजर नहीं हुआ है, कुछ भी नहीं हुआ है उसका। अभी रिसेंटली हमारी म्यूनसिपल कॉरपोरेशन में भी बात हुई है और आगे भी बात हुई है कि इस चीज़ का प्रोसेस चल रहा है। मैं खुद इन्वॉल्व हूँ उस चीज़ के अंदर कि ये घाट का काम, ये पूरा नदी की बॉर्डर का काम और पाथवे बनाने के लिए या नदी क्लीन करने के लिए। अब वो एग्जैक्टली कब होगा वो तो मुझे नहीं मालूम, लेकिन आज जो हालत है ऑफ कोर्स इट्स नॉट राइट, बहुत ही ख़राब हालत है उसकी, एंड ऑफ कोर्स कुछ ना कुछ तो होना ही चाहिए।